नमस्कार मित्रांनो, सुहासमानी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण ज्याला दर महिन्याला लाईट बिल भरतो तीच महावितरण कंपनी आता शेअर मार्केटमध्ये येणार आहे. पण हा IPO आपल्यासाठी फायद्याचा आहे का धोकादायक आहे? चला काय काय गोष्टी आपण समजून घेऊया. जवळपास 12 पॉईंट आहेत. आपण त्यातून बऱ्यापैकी या IPOबद्दल माहिती घेऊया. IPO म्हणजे काय आहे? महावितरण IPO काय येतोय? मोठा बदल काय झाला आहे कंपनीमध्ये? IPO कधी येईल? गुंतवणूक का करावी? इत्यादीची माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण महावितरण कंपनी ही आपल्या जिव्हाळ्याचा अत्यंत जवळचा असा विषय आहे. महावितरण IPO संपूर्ण माहिती. IPO डिसेंबर महिना 2026 अखेर येण्याची शक्यता आहे. महावितरण आता शेअर मार्केटमध्ये येते. काय घडले? 7 एप्रिल 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आता महावितरण ही फक्त सरकारी कंपनीने राहतात. तिचे शेअर्स सर्वसामान्याला विकले जाणार आहेत. टार्गेट आहे डिसेंबर 2026पर्यंत IPO आणण्याच्या तयारीत. महावितरण ही कंपनी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. IPO म्हणजे काय? सोपी व्याख्या. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी आपली मालकी हक्क शेअर्स विकते त्याला IPO म्हणतात. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. फायदा, तुम्ही या कंपनीचे शेअर होल्डर म्हणजे छोटे मालक बनू शकता. हा निर्णय घेण्यामागचं कारण काय आहे? सध्या महावितरण कंपनीवर 32,671 कोटीचं प्रचंड कर्ज आहे आणि विकास करण्यासाठी स्मार्ट मीटर आणि नवीन वीज यंत्रणेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या निधीची गरज आहे. उपाय म्हणून शेअर मार्केटमधून पैसा उभार करून कंपनी सक्षम करणे. मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली बिझनेस. महावितरणची ही कंपनी भारतात वितरण कंपनीमध्ये सगळ्यात 1 नंबर आणि आशिया खंडातली सर्वात 2 नंबरची वीज कंपनी आहे. कारण ग्राहक सेवा संख्या ही महावितरणची सर्वाधिक जास्त आहे. खास वैशिष्ट्य महाराष्ट्र वीज वितरणात महावितरणची मक्तेदारी आहे. गॅरंटी, ग्राहक फिक्स आहेत, मागणी कायम आहे. वीज ही मूलभूत गरज आहे, त्यामुळे बिझनेस कधीच बंद पडणार नाही. महावितरण EV चार्जिंगचे महाजाल निर्माण करत आहे. EV चार्जिंग नेटवर्क. नोडल एजन्सी. महाराष्ट्र सरकारने महावितरणला EV चार्जिंग नोडल एजन्सी म्हणून घोषित केलेलं आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात अलीकडेच 307 चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले आहेत. पुणे, मुंबई, ठाणे या शहरामध्ये जाळे वेगाने पसरत आहे. हायवे कनेक्टिव्हिटी. नवीन धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गावर दर 25 किलोमीटर एक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य आहे. तसेच मित्रांनो, आत्ता 50,000 पेक्षा जास्त EV गाड्या ह्या मार्केटमध्ये आहेत आणि EV म्हटले की त्याला चार्जिंग करण्याची गरज लागणार आहे. आपण विचार करू शकता भविष्यात किती मोठा हा महावितरणसाठी बिझनेस बनू शकतो. पॉवर UP EV मोबाईल ॲप. महावितरणने पॉवर UP EV नावाचे खास ॲप लॉन्च केले आहे. यावरून ग्राहक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात, स्लॉट बुक करू शकतात आणि पेमेंटही करू शकतात. बिझनेस संधी. जर कोणाला स्वतःचे चार्जिंग स्टेशन उभे करायचे असेल तर महावितरण त्यांना तांत्रिक मदत आणि सोपी अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देत आहे. तसेच महसूल जास्त पण नफा कमी का येतो? कारण ही वीज वितरण कंपनी सेवा जास्त पुरवते, नफ्याचा विचार करत नाही. वस्तुस्थिती, कंपनीकडे प्रचंड पैसा येतो पण गळती, टेक्निकल लॉसेस आणि वीज चोरीमुळे नफा कमी होतो. अडचण आहे सरकारी सबसिडी वेळेवर नाही मिळणे आणि शेतीची मोठी थकबाकी हे मोठे अडथळे आहेत. स्मार्ट मीटर गेम चेंजर ठरतील. बदल, प्रत्येक घराला स्मार्ट मीटर लागणार. फायदा, अचूक रीडिंग, वीज चोरीला लगाम आणि बिलाची 100% वसुली. यामुळे कंपनीचा नफा भविष्यात वेगाने वाढू शकतो. तसेच महावितरणच्या 2 कंपन्यांमध्ये विभागणी होणार आहे. MSEB सोलर ॲग्रो आणि महावितरण. कंपनीचे 2 भाग. महावितरण ही कंपनी फक्त घरगुती आणि औद्योगिक ग्राहकासाठी असेल याचाच IPO येणार आहे. MSEB सोलर ॲग्रो ही नवीन कंपनी फक्त शेतीसाठी वीज देईल. यामुळे शेतीची थकबाकी महावितरणच्या गळ्यातून निघणार आहे. महावितरण, MSEB सोलर ॲग्रो. जुनी पद्धत, नवी दिशा. कर्जमुक्तीचा मास्टर प्लॅन. डेप्ट क्लीनअप. मोठं पाऊल म्हणून एकूण कर्जापैकी
32,679 कोटीचं कर्ज राज्य सरकार स्वतःकडे घेणार आहे. परिणाम IPOच्या वेळी कंपनी क्लीन आणि कर्जमुक्त दिसेल, जे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक केंद्र असेल. RDSS योजनेचा आधार निधी केंद्र सरकारच्या रिव्हॅम्प्ड डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम RDSSमधून महावितरणला मोठा फंड मिळत आहे. वापर वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण, यंत्रणेतील गळती रोखण्यासाठी हा पैसा वापरला जात आहे. उत्पन्नाचा नवीन स्रोत रिव्हेन्यू स्ट्रीम गुंतवणूकदारांसाठी चार्जिंग स्टेशनमुळे महावितरणची विजेची मागणी वाढणार आहे आणि हा कंपनीसाठी एक नवीन आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग आहे. यामुळे भविष्यात कंपनीचा नफा वाढण्यास मदत होणार आहे. सोलर आणि सबसिडीचे गणित स्पष्टता शेतीसाठी वेगळी आणि सौर कंपनी झाल्यामुळे महावितरणला आता सरकारी सबसिडीची वाट पाहावी लागणार नाही. कंपनीचा रोख प्रवाह कॅश फ्लो यामुळे सुधारेल. सरकारी मालकी आणि रिस्क फायदा सरकारी पाठबळ असल्याने कंपनी बुडण्याची भीती नाही, स्टेबिलिटी आहे. तोटा राजकीय निर्णयामुळे कधीकधी दर वाढवता येत नाही, त्याचा परिणाम नफ्यावर होऊ शकतो. इतर कंपन्यांशी तुलना केली तर टाटा पॉवर, अदानी पॉवर एनर्जीच्या मार्केटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. महावितरणकडे त्याच्यापेक्षा मोठा ग्राहक वर्ग असल्याने हा शेअर भविष्यात मल्टीबॅगर ठरू शकतो. या अगोदर मित्रांनो आपण ज्या कंपनीचं महिन्याला लाईट बिल भरत होतो, तीच कंपनी आपल्याला शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर हळूहळू प्रॉफिट देणार आहे. त्यामुळे आपल्या खिशामध्ये पैशाचीही भर पडणार आहे. तसेच IPO ज्यावेळेस येईल त्यावेळेस IPOसाठी कसा अप्लाय करायचा याविषयी देखील मी आपल्याला एक व्हिडिओ बनवून देईल. आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचंही मत असेल की ज्यावेळेस IPO येईल त्यावेळेस कर्मचाऱ्यांसाठी काही कोटा राखीव असेल का? कोणत्याही कर्मचाऱ्यांसाठी जे कंपनीत कर्मचारी आहेत ज्यावेळेस IPO येतो त्यावेळेस कर्मचाऱ्यांसाठी ठराविक कोटा हा राखीव ठेवलेला असतो. आणि कर्मचारी आणि ग्राहक परिणाम काय होईल? कर्मचाऱ्याच्या शंका आणि ग्राहकाचे हित. IPOमुळे खाजगीकरण होणार नाही, पण कार्यक्षमता सुधारेल, ग्राहकांना चांगली सेवा मिळेल आणि वीज कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधाही मिळण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर 2026 अजून खूप लांब आहे, पण आत्तापासून तयारी सुरू झालेली आहे. मित्रांनो, कमेंट करून आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस IPO येईल त्यावेळेस महावितरणच्या या शेअरमध्ये आपण पैसे गुंतवताल का? आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या माहितीस्तव केलेला आहे. इन्व्हेस्ट करण्या अगोदर आपण आपल्या सल्लागाराचा किंवा आर्थिक तज्ज्ञ असलेल्या लोकांचा सल्ला घेऊन आपण इन्व्हेस्ट करायचे आहे. गुंतवणूकदारांचा फायदा काय होणार आहे की गुंतवणूकदाराचा या रस का घ्यावा? महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची वीज वितरण मक्तेदारी मोनोपॉली आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिक वीज वापरामुळे कंपनीला भविष्यात मोठा नफा होऊ शकतो. कंपनीला जर मोठा नफा झाला तर शेअर होल्डरला देखील खूप मोठा नफा होऊ शकतो. धन्यवाद.